सुप्रभात मंडळी, गुड मॉर्निंग. सो आज इलेक्शनची सुट्टी आहे आणि सो सुट्टी असल्यामुळे आता एक तर कंटाळा आलेला ऑफिसमध्ये. आणि सो आता निघालो आपण थोडं राईटला. तर राईटला कुठे निघालो, आताच उठलो आणि बाहेर वाजले तर 9:15 वाजलेत. पहिलं गाडीत पेट्रोल टाकायचं झालं आहे, पेट्रोल टाकतो आणि सीधा पेट्रोल वगैरे टाकून झालं. आणि आता मी लगभग घनसोलीच्या आसपास पोचलो आहे. सो बाजूला जिओची गॅलरी आहे, केवढी मोठी आहे बघा. जिओची गॅलरी आहे कंपनी माहीत नाही, पण इकडे कासाच्या बिल्डिंग भरपूर झाल्या आहेत. म्हणजे इकडे जॉब फॅसिलिटी भरपूर झाले घनसोली. सो मी तरुण फायनली आता कोळंबी सोडली. काय ते कळंबी काय यार विसरलो. आणि आपली शिवशाही बघा बाजूलाच आहे. सो आता तो जसं नॅशनल हायवे चालू होतो ना 4 व्हीलर ओनली कोळंबीपासून, मला नाव घेता येत ना बहुतेक. सो सारी जाऊ दे. तो तिथून ब्रिज खालून राईट मारला, जुन्या रस्त्याला लागलो आहे. मुंबई पुणे ओल्ड हायवे कसला स्पीड ब्रेकर मारणं जे आहेत ऑल. सो मित्रांनो आता आपण पुढे आलो थोडं. आणि हे बघा वारे निघाले, पंढरीचे वारे आहे का, संत ज्ञानेश्वर माऊली आहेत. पंढरपूरला वारे निघाले. मला पण एक दिवस समुद्र मला पण एक दिवस वारी करायची आहे पायी. सो बघू कधी करतो आपण. पंढरपूरची वारी करायची इच्छा आहे, लहानाची इच्छा आहे. म्हणजे जेव्हापासून लहान होतो ना जेव्हापासून कळते की पंढरपूरची वारी अशी आहे तशी. सो मी तर फायनली चौकला पोचलो आहे आता. हो काका समोर जरा बोलतो. सो मित्रांनो फायनली चौकला पोचलो आहे आणि आता आपल्याला जायचं इकडे, मंदिर इकडे आहे. तो मंदिराकडे जायला रस्ता कुठे आहे बघूया. पाठीमागून गाड्या येतात. तेव्हा इकडून इथून तुम्ही लेफ्टला गेला ना की तुम्ही ह्याला जाणार कर्जत स्टेशनला, कर्जतमध्ये आतमध्ये. सो आपल्याला राईटला जायचं आहे. मंदिरात जायला रस्ता कुठून आहे विचारलं पाहिजे. मला एवढी आयडिया नाही मंदिरात जायचं. बहुतेक हाच रस्ता आहे. हाच रस्ता आहे. असं बाहेर पडल्याशिवाय माहीत पडत नाही ना ते गॅरेज आहे. सो मी खूप दिवसापासून इथं याचा म्हणजे विचार करतो, प्रयत्न करत होतो की नाही एक दिवस जाऊ आपण. आणि आज तो मुहूर्त आला शेवटी फायनली. गाडी इथं पार्किंग लावायला लागणार खालीच. मग सो हे टेम्पल आहे, छान मूर्ती बनवले. चला आज जाऊ फटाफट टाइमपास न करता. चावी अडकवतो आहे पहिले ना. हँडग्लोव्ज इथंच ठेवतो मी, आत नाही येत. तर ही फायनली मूर्ती आहे शिवभगवानची मित्रांनो. आणि असा परिसर आहे इकडं. राईट साईड लेफ्ट साईडला सॉरी गार्डन आहे. आता हे गार्डन मंदिराचंच आहे की माहीत नाही. सो मूर्ती बघू शकता किती मोठी आहे. आणि हे ते बद्रीनाथचं मंदिर आहे. सो फायनली मित्रांनो पोचलो इथे. आणि इथे आता सध्या कोणच नाही. इथे शनी देवाचं मंदिर आहे खाली छोटंसं, बघू शकता. आणि वरती मंदिर आहे, इथं मंदिर आहे बघा. सो वरती जाऊ दर्शन घेऊ. कॅमेरा अलाउड आहे की आतमध्ये माहीत नाही, विचारावं लागेल, बघावं लागेल. आणि मंदिर खूप छान आहे. थोडा दम लागला बघ चढायला. सो ठीक आहे, आता आत जातो. सो आता आत चालू आहे. आणि आतला असा काही परिसर आहे मंदिराचा, छान बनवला आहे. आणि एकदम थंड वातावरण आहे. आणि मूर्ती इथंच बाजूला आहे. मंदिर सगळं ओपनच आहे, कोण आहे नाही इथे जास्त. आणि थंड वातावरण आहे. हे बद्रीनाथसारखं मंदिर बांधलं आहे जे आपलं ह्याला आहे त्याला काय ते सेम मंदिराचं मंदिर आहे तसंच बांधलं आहे.
तर मी दर्शन नाही घेतलं, पहिलं दर्शन घेतो. सो यार परत खाली सो मित्रांनो, इथं दत्ताचं मंदिर आहे. हे बघा, नाही दत्ता नाही, सॉरी, राधाकृष्णाचं मंदिर आहे. इथं हे राधाकृष्ण आहे. आणि इकडे ह्याचं नाव विसरलं, सॉरी. इथे आपले हनुमान, राम, सीता, लक्ष्मण यांचं मंदिर आहे. आणि खालीच इथे खालीच साईबाबाचं मंदिर आहे, पण तिथं पण दर्शन घेऊ. मोठी हायवे आहे, पुढेच हायवे आहे, NH4 मुंबई पुणे रोड हायवे. सो तिथं बाजूलाच मंदिर आहे. चौकला आला की तुम्हाला दिसेलच. आणि पुढे साईबाबाचं मंदिर किती छान आहे. आणि आज गर्दी पण नाही, दर्शन चांगलं झालं. सो इथे पण थोडं पाया पडू साईबाबाच्या. बाबाचा आपल्याला आशीर्वाद आहे, बाबाचा आपल्याला आशीर्वाद आहे. शिर्डीला पण जायचा विचार आहे नेक्स्ट मंथ. सो बघू, प्लॅन झाला, बाबांनी बोलवलं तर जाऊ, आता नाही जमणार. आणि इथं बसून मी लोकेशन लावणार आहे, ती कुठलं आपल्याला जायचं आहे तिथे. सो दर्शन, देवांच्या मूर्त्या बनवून ठेवल्यात प्रत्येक ठिकाणी. सो दर्शन चांगलं घेऊ शकता. आणि हां, जे तुम्हाला बोललो हे, हां, त्यांचं नाव सत्यसाई बाबा आहेत. त्यांना बोलतात आता माहीत नाही. सो मित्रांनो, फायनली दर्शन चांगलं झालं. फायनली दर्शन वगैरे चांगलं झालं आपलं. मंदिर खाली होतं आणि छान मंदिर आहे. गर्दी नव्हती एवढ्याच. आणि ते मंदिर एवढं फेमस नाही तसं बघायला गेलं तर, पण छान आहे वातावरण. रिलॅक्स होण्यासाठी चांगलं होऊ शकता तुम्ही इकडे. सो अनेक बॅड लाग असं आहे की तिथं आहे गावी. मित्रांनो, हे लेट वाईट दिसते काय, एक मिनिट सेटिंग चेंज केली असं पाचच वाटते मला याची कॅमेऱ्याची. खूपच वाईट दिसते, बरं असू दे. सो बॅड लग. ही बघा फिल्म सिटी, कर्जची लेफ्ट साईडला फिल्म सिटी आहे. तिकीट काहीतरी 300-400 रुपये समथिंग आहे येते. सो ND काहीतरी आहे सोडा. सो पुढे जाऊया आपण. तर मी काय बोलत होतो, हां, तर बॅड लग असं आहे की तिथून नाही, तिथून गावी अजून आलो नाही. तो बापू आहे घरी वाटतं. सो तर घरी जातो, बघतो कोण असतं तर थांबेला अर्धा 1-2 तास, पाणी वगैरे पिल, थोडं खायला तिथे काय खाल्लं तर, नंतर डायरेक्ट निघेल रिटर्न. हां, मग 2-3 वाजता निघू तिथं आपण. कारण की आता वाजले तर बघा 11:15, आता 15 मिनिटात पोहोचू आपण घरी. सो 1-2 वाजता सो मित्रांनो, फायनली घरी आलो होतो इकडे कर्जतला दुधूच्या. आणि आता निघाले रिटर्न. अराउंड वाजले 2:45 झाले. इथून एक रस्ता आहे, 27 किलोमीटर दाखवत आहे. आता थोडा मॅप लावूनच बाहेर पडलं पाहिजे. नाही, थोडं आलो, थोडं खाल्लं थोडं आणि झोपलो, थोडा रिलॅक्स झालो, बरं वाटलं. आणि वातावरण थंड आहे, बेस्ट आहे वातावरण. थंडी वाजत होती घरात, फॅन वगैरे काय चालू नव्हतं तरी. आणि आता पण थंडी वाजते थोडी. आता मला थंडी वाजते का इकडे थंडी आहे माहीत नाही. टेम्परेचर काहीतरी 30 दाखवते, 30मध्ये पण तिथे गार वातावरण आहे ना, त्यामुळे. आणि इकडे राईटला इकडे कर्जत स्टेशन आहे. सो तुम्हाला इकडे यायचं झालं ना,
सो फायनली मित्रांनो आपण माथेरानच्या इथं पोचलो आहे आणि माथेरानला हिल स्टेशन आहे वरती. ते मी राईटला गेलो होतो, मला माहीत नव्हतं. आणि हा माथेरानचा घाट चालू झाला आहे. ॲक्च्युली मला माहीत नाही माथेरानला जाय, मी फर्स्ट टाईम आलो आहे आणि माथेरानचा घाट मला असा पण चढायचाच होता. सो बघा आता आपल्याला कुठे नेतो पॉईंट हा. चला इथून रिटर्न जा. माथेरान दोनदा फिरलो आहे. जर माथेरान बघायचं असलं तर, जर माथेरान बघायचं असलं ना तुम्हाला मित्रांनो, सो माझे जुने व्हिडिओ आहेत. मी ऑफिस ट्रिपला आलो होतो, ते बघू शकता. वातावरण चांगलं आहे, थंड आहे. खाली जाऊन नाश्ता करेल, तिथून डायरेक्ट निघेल. कुठेतरी थांबून मला गाडीचं पिक काढायचं आहे चांगले आणि स्टोरी टाकायची आहे पहिले. तो त्या कॉर्नरला थांबू, जिथे व्ह्यू पॉईंट दिसतो तिथे साईडला लाव पण गाडी. हे बघू शकता. जरा ते थांबवतो गाडी 2 मिनटं. हे बघा व्ह्यू किती सुंदर आहे मित्रांनो. राईट साईडला कर्जत, माथेरान, नेरूळ सगळंच आहे. खाली नेरूळ असेल ह्या साईडला, माथेरान हेच आहे सोळा. आणि हा डॅम कुठला आहे काय माहीत. मला इथे कुठे गाडीवरून पिक काढायचं आहे. आणि आलो ते पण बरं झालं सर. मॅन जरा थोडा फ्रेश पण झाला. पण मी गार वारा असं घ्यायचं टाकून मी ना वायझर बंद केला का तुम्हाला वाऱ्याचा. आणि बघा इथून आपल्याला ह्याला जाण्याचा रस्ता आहे. इथून लेफ्ट साईडला, इथून लेफ्ट साईडला गेलं की चालत चालत ह्याला जावं लागतं. कड्यावरचा गणपती आणि फोर्ट आहे, किल्ले फे फोर्ट. हां, फे फोर्टला, सॉरी, फे फोर्ट आणि कड्याला गणपतीला पट्टीनं सरळ चालत जावं लागतं मित्रांनो. पाणी किती छान पडते, छोटे 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 टिपके ना. आपल्याला अजून भरपूर लांब जायचं आहे. इथून अराऊंड आपल्याला 100 किलोमीटर जायचं आहे रिटर्न. 100 का 110 किलोमीटर आहे. इथे गाडी लावून फोटो येईल काय चांगला. हे बघू शकता मित्रांनो, अजून पण इथे पाण्याचा झरा वाहतोय. अजूनही पाणी आहे. किती छान आहे ना. सो भारी. धबधब्याची म्हणजे आता पण इथे घेऊन येऊ शकतो, म्हणजे करू शकतो येऊन इथं. असं काय पावसातच म्हणजे अजूनही मला वाटतं आय थिंक अजून 1-1.5 महिना पाणी चालेल. त्यानंतर पाणी झरे सुकले ना वरती की पाणी बंद होईल. ते काय इथंच फोटो चांगले आले असते. पुढचा व्ह्यू बघा किती छान आहे. मी गाडी तरी माझा एक पण फोटो नाही काढला. कोण काढायला आहेच नाही, मी एकटाच आलोय. चला आता माथेरानचा तर रस्ता माहीत पडला, त्यामुळे काही टेन्शन नाही. नेक्स्ट टाइम येताना काम 25. इथेच मधल्या स्टँडवर लावून गाडी मी फोटो काढतोय आता.
सो मित्रांनो फायनली माथेरानला पोहोचलेलो, वरती जाऊन आलो आणि आता वरती येऊन खाली थांबलो आणि तुम्ही समोरचा व्ह्यू बघा किती छान आहे धबधब्याचा. हे बघा वरतून धबधबा खाली येतोय पूर्ण. आपण वरतून आलोय खाली. पूर्ण वरतून खाली आलोय. आता इथं फोटो क्लिक करतो, स्टोरी टाकतो आणि इथून निघतो पुढे. खाली जाऊन नाश्ता वगैरे करेल आणि डायरेक्ट निघेल. मी थांबत बसणार नाही. इथे पुढे एक व्ह्यू आहे, तिथं पण मला जायचं. चला पुढे गाडी लावू आपण, तिथं पण जाऊ आपण. सो मित्रांनो आताच बॅटरी वगैरे चेंज केली आणि इथे कॉर्नरला पॉईंट आहे. सो तिकडे चाललोय काय आहे बघायला. असं काय दृश्य आहे. थोडं पुढे जाऊन बघू. इथून पाणी येतं पावसात. आता सगळं बंद आहे, सुकलं या साईडला. पेट्रोलची चावी नाही काढून घेतली. वाव एक नंबर ना. इथं अजून हिरवं आहे. सो फायनली मित्रांनो आता नाश्ता करतो आहे. काय नाश्ता करा, भूक लागली. गरम वडापाव आहेत, गरम वडापाव आहे आणि चटणी आहे, मिरची आहे. हे बघा. सो गाडी पुढेच लावले. नाश्ता करतो, निघतो इथून लगेच. काय थांबणार नाही जास्त वेळ. सो हे बघा मित्रांनो लाकडं आहे तिथं आणि लाकडं करतात बायका. हे बघा दीदी लाकडं करतात सुकलेले इथं बघा. सो ही लाकडं आम्ही पण गावी करायचो पहिले. आता पण आमच्याकडे थोडं बंदी केली. अशी वाळलेली लाकडं पण तुम्ही नाही उचलू शकत अवेअर झाल्यापासून. तर आम्ही पण पहिले अशी लाकडं उचलायचो. सो आता निघालो. वडापाव टेस्टी होता खरंच, छान होता वडापाव. 2 खाते आणि चाय पण छान होते, असं नाही खूप छान होते. छान टेस्टच भारी होते दोघांचे पण. सो थोडा मूड फ्रेश झाला. आता जरा फ्रेश झाला म्हणजे झोप पण येईल कारण की खाल्या 2 वडापाव म्हटल्यावर. सो इथून आता मला 2 तास रनिंग दाखवते आपल्या इथे जायला. बघू आता कुठं, कारण की स्पीड मेंटेन तिकडे ठेवता येत नाही कर्जतपर्यंत. कारण की फायनली स्वीट होम स्वीट मीन्स म्हणजेच आपण आता पोचलो आहे आपल्या एरियात, म्हणजे घरी पोचलो. ॲक्च्युली आता पोचायला 2 मिनटंच राहिले. सो मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ मी इथंच संपवतो मित्रांनो. सो व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आजचा दिवस पण भारी गेला. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. चला बाय बाय. थँक्यू यासाठी की तुम्ही व्हिडिओ बघितले म्हणून पहिलंच थँक्यू करतो. तर असंच भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चॅनलला सपोर्ट करा. चला बाय बाय.